नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. काही प्रेक्षक आम्हाला विचारत होते की तुम्ही मोशीच्या घटनेबद्दल का बोलला नाही. एक म्हणजे एवढा मोठा जो आता हे व्हिज्युअल्स तुम्ही बघताय ते ड्रोन दृश्य आहे. अजूनही 7 जण ह्या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. एकूण 23 की 25 लोक त्याच्यामध्ये अडकले होते. त्यामुळे मी वाट पाहत होतो की नेमकं काय घडलंय, कुणामुळं घडलंय आणि ह्याच्यात काही प्रशासकीय लॅप्सेस आहेत का. आणि आत्ता जी काही कागदपत्र दिसत आहेत, जे संदर्भ जोडले जात आहेत, असं लक्षात येतं आहे की हा जो 80-90 फूट उंच कचऱ्याचा डोंगर एका इमारतीवरती कोसळला, ते केवळ पावसामुळं घडलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये प्रशासकीय लिथार्जी, निष्काळजीपणा आणि पुण्यासारखं शहर, मी नेहमी आता पुण्याचा उल्लेख करताना, एक बेसुमार वाढलेलं, गती प्रचंड असलेलं पण मोठंसं खेडं, की ज्या खेड्याला कुठलीही मॅनेजमेंट नाही आहे. मग ते शेजारच्या पिंपरी चिंचवडमध्ये ह्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती कशी असेल. पिंपरी चिंचवड हे पुण्याचं जुळं शहर म्हणता येईल आपल्याला. त्या जुळ्या शहरामध्ये काय घटना घडली आणि मग आत्ता मी जे तुम्हाला सांगणार आहे की मोशी घटनेचे नेमके गुन्हेगार कोण आहेत. तुमच्या लक्षात येईल की मोशी कचरा डेपो इथला जो वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचा प्रशासकीय इमारतीचा भाग होता, म्हणजे प्रशासकीय इमारतीच पूर्ण. आज आपण 11 तारखेला मी तुमच्याशी बोलतोय. 8 तारखेला साधारणपणे दुपारच्या सुमाराला तो संपूर्ण कचऱ्याचा ढीग, अख्खा ढीग त्या प्रशासकीय इमारतीवरती कोसळला. ही 3 मजली प्रशासकीय इमारत होती, जी कचऱ्याच्या एका प्रचंड मोठ्या डोंगरा शेजारी लेगेसी वॉस्ट माउंड बांधलेली होती. मला तर आश्चर्य वाटतं आता हे सगळं बघताना, की इतकं कसं काय बालिश आहोत का आपण, का काय, म्हणजे कळत नाहीये मला, की एकतर ही काही खाजगी पण इमारत नाही, प्रशासकीय इमारत आहे. आणि आता जेव्हा मी त्याचे सगळे कागदपत्र तुम्हाला दाखवेन तेव्हा लक्षात येईल तुम्हाला की ह्यापैकी जे कोणी जबाबदार असतील ना, पुण्यात पण एक गृहस्थ आहेत की जे शहरातला मुख्य अभियंते होते, वाघमारे नावाचे. 2,000 कोटी रुपयाची संपत्ती आहे त्या गृहस्थाची. जे प्रकरण हायकोर्टात गेलं आणि मग सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्याची जरा चौकशी करा त्या संपत्तीची. इथे पण बहुधा असंच असावं असा माझा अंदाज आहे. पुण्यात आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून, 3-4 दिवसापूर्वी सातत्यानं पाऊस पडत होता. या पावसामुळं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी मुरलं आणि तो भाग सैल झाला. मी आधी तांत्रिक मुद्दे सांगतो आणि मग खरं कारण सांगतो. दुपारी साधारणतः 1:30च्या सुमाराला जेव्हा कर्मचारी इमारतीच्या तळमजल्यावरील कॅन्टीन आणि ऑफिसच्या मध्ये दुपारच्या जेवणासाठी थांबले होते, त्यावेळेला हा कचऱ्याचा सगळा ढीग असा आवाज करत पूर्णपणे वेगानं आला. लँडस्लाईड सारखा जे दिसतं तुम्हाला मागच्या दृश्यामध्ये, धपकरनं येऊन त्या प्रशासकीय इमारतीवरती पडला. आता जेव्हा हे सगळं घडलं, तिचा त्या इमारतीचा एक जो कॅन्टिलिव्हर होता, मग एक बीम, आणि तुम्हाला माहिती आहे ते कॅन्टिलिव्हर तो जो होता तो अंशतः कोसळला. अग्निशमन दल, भारतीय सैनिक तिथं आले. जीवित कार्य आणि बचाव कार्याच्या दृष्टीनं, बचाव कार्याच्या दृष्टीनं ते काम करायला लागले. दुर्घटनेच्या वेळी इमारतीमध्ये एकूण 23 जण उपस्थित होते. त्यापैकी 5 जण इमारत कोसळत असताना सुरुवातीलाच बाहेर पडण्यात यशस्वी झाले. ढिगाऱ्याखाली आत्तापर्यंत 9 जणांना बाहेर काढण्यात आले. एक मृतदेह आहे. दुर्दैवाने एक कर्मचारी, ज्याचं नाव आहे अवघ्या 33 वर्षाचा आहे, भावेश वाणी नावाचा, त्याचा मृतदेह हाती लागला. 8 कर्मचारी अजूनही बेपत्ता आहेत. अंदाज येऊ शकतो आपल्याला की त्यांचं काय झालं. ही इमारत पूर्णपणे कोसळलेली नाही, तर अत्यंत धोकादायक पद्धतीनं मागं दिसतंय तुम्हाला, एका बाजूला झुकलेली आहे. ढिगाऱ्याला थोडासा जरी धक्का लागला तरी उरलेला भाग सुद्धा कोसळण्याचा धोका आहे. एनडीआरएफचं पथक अत्यंत काळजीपूर्वक काम करतं. शिवाय कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून निघणाऱ्या विषारी वायूमुळं, टॉक्सिक गॅसेस, बचाव कार्यात अडथळे येत आहेत. त्यामुळं एक्सटर्नल मेकॅनिकल व्हेंटिलेशन सिस्टीम वापरली जाते आहे. अडकलेले 8 कर्मचारी तळमजल्यावरील पॅन्ट्री किंवा कॅन्टीनच्या भागात असण्याची शक्यता आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी वरचे स्लॅब काढण्याचं काम सुरू आहे. आणि आत्ता मी जे तुम्हाला सांगतोय ते ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की इट्स नॉट मॅन मेड, इट्स नॉट नॅचरल डिझास्टर ऑर नॅचरल कॅलॅमिटी, इट्स अ मॅन मेड डिझास्टर. आता बघा काय घडलंय. मुळामध्ये ही संपूर्ण इमारत नियम धाब्यावर बांधून, गोळा कचऱ्याच्या कुंडीत टाकून ते नियम ती बांधली होती. मोशी कचरा डेपो इथल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळून
जेव्हा ही भीषण दुर्घटना घडली त्यानंतर आत्ता जी कागदपत्र दिसत आहेत असं लक्षात येत आहे की तिचे वरचे 2 मजले पूर्णपणे अनधिकृत होते. केवळ एका मजल्याला परवानगी होती, तीही तळमजल्याला होती. नियम धाब्यावर बसून थेट 3 मजल्या. पुण्यामध्ये तुम्हाला हे जागोजागी आढळून येईल की त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या इमारती उभारलेल्या आहेत ज्याला काही आचपेच नाही, नियम नाहीत. आता पुढचं हाईट बघा. या इमारतीचा बांधकाम परवाना 17 जून 2014ला देण्यात आला. त्यानंतर 11 नोव्हेंबर 2019ला, 26 जुलै 2023ला 2 वेळेला सुधारित परवानगी देण्यात आली. विशेष म्हणजे या प्रशासकीय इमारतीला महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागानं 26 जुलै 2023ला सुधारित मान्यता दिली. तर अवघ्या 24 तासात म्हणजेच दुसऱ्या दिवशी 27 जुलै 2023ला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला पण दिला. आज बांधकाम करायला परवानगी दिली आणि उद्या बांधकाम पूर्णत्वाचा दाखला पण दिला. सल्यूट आहे त्या ज्यांनी कोणी दिला. म्हणजे किती लोकांचा धाडस किती आहे बघा. मोशी इथल्या कचरा डेपोमध्ये इमारत कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय मंडळीचं या डेपोकडे लक्ष गेलं. यापूर्वी अनेक वेळा कचरा डेपोतील प्रकल्प आणि कचरा प्रश्नाकडे गांभीर्यानं कुणीही पाहिलं नव्हतं. त्याचा परिणाम म्हणून आता ही दुर्घटना घडली आहे. पर्यावरण विभागानं हे अनधिकृत बांधकाम केले. पर्यावरण विभागानं मिळालेली जी माहिती आहे त्यानुसार मोशी इथल्या सर्वे नंबर 458, 460 आणि 461 मधल्या 500.59 चौरस मीटर जागेवर प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी नोव्हेंबर 2019 मध्ये मंजुरी देण्यात आली होती. वास्तुविशारद अनिरुद्ध दीक्षित यांच्या आराखड्यानुसार केवळ तळमजल्याचं बांधकाम अधिकृत होतं, पण प्रत्यक्षात जागेवरती 3 मजली टोलेजंग इमारत उभा राहिली. धक्कादायक बाब म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागानं स्वतः पुढाकार घेऊन हे अनधिकृत बांधकाम उभा केलं. आता हे जे कोणी लोक असतील त्यांना काय करायचं हे त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. इकडे सुनील भागवानी नावाचे शहर अभियंता आहेत. ते काय म्हणतात बघा. महापालिका आणि अँटोना लॉरा या कंपनीचा हा PPP तत्वावरचा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आहे. त्यांनी महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाकडून या ठिकाणी 3 मजली प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी परवानगी घेतली होती. त्यांना 11 नोव्हेंबर 2019 रोजी बांधकाम परवाना दिला होता, जो एका दिवसात त्यांना दिला आणि दुसऱ्या दिवशी बांधकामाची पूर्तता पण झाली. मी नेहमी म्हणतो महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या प्रत्येक अशा घडामोडी मागं ही जी प्रशासकीय निष्काळजीपणा आहे ना, तो वाढतो आणि तो स्थिरावतो. त्याचं मुख्य कारण काय? तर ह्यांच्यापैकी कोणावरच काही होत नाही. जाणाऱ्याचे जीव जातात, पुढच्या इमारत पडेपर्यंत त्याची चर्चा होत राहते, पण नव्यानं काही होईपर्यंत म्हणजे आता त्या कुंडमळाच्या धबधब्याच्या ठिकाणी ज्या एवढे लोक वाहून गेले, आम्ही त्याचं एक्सटेन्सिव्ह कव्हरेज केलं 3-4 दिवस. काय दिसत होतं? त्या ठिकाणी तो पूल हा बेकायदा आहे. त्या ठिकाणी नव्या पुलाची गरज आहे. त्यासाठी इस्टिमेट मंजूर झाले, पण पैसे खर्च केलेले नाहीत. आज कुंडमळा आठवतो कोणाला? किंवा पुणे असतील किंवा मुंबईतल्या काही इमारती, तर पुण्यातले जुने वाडे आणि मुंबईतल्या अनेक इमारती, तिथे पडझड होते, लोक मरतात. त्यातल्या काही गोष्टी आठवतात तुम्हाला? कारण याला जबाबदार धरून कुणाही वरती कशाही स्वरूपाची कारवाई झाल्याचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मलाही कळवा. मी त्याचा अभ्यास करेन. थांबतोय मी इथे. मी वाट पाहत होतो अधिकृत कागदपत्राची. ती आली आणि तुम्हाला मी सांगितली.